जळगावच्या भुसावळमध्ये कौटुंबिक वादातून हत्या, 1 जण गंभीर जखमी, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात, जखमीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। बीडमध्ये पत्नीकडून पतीला मारहाण, पतीचा मृत्यू, अंबाजोगाईमधील खळबळजनक घटना, पत्नीवर पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पाठलाग करत महिलेला लुटलं, नाशिकच्या रामवाडी परिसरामधली घटना, महिलेच्या गळ्यातील 3 तोळ्याची चैन लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। परभणीच्या पूर्णा इथे जोरदार पावसाच्या हजेरी, पावसामुळे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये पाणी शिरलं, वसतिगृहातील अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। परभणीच्या पूर्णा शहरामध्ये रात्री जोरदार पाऊस, नगरपालिकेच्या हलगर्जीपणाचा नागरिकांना फटका, नाले सफाई झाली नसल्यानं पावसाचं पाणी घरामध्ये शिरलं। शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास, थर्माकोलवर बसून पार करावी लागते 600 फूट नदी, पुलाचं अर्धवट कामामुळे शेतीमध्ये जाण्याचा मार्ग बंद, पुलाचं काम करून रस्ता सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नागपुरातील अशोक चौकामध्ये चक्क घराच्या बाल्कनीमधून उड्डाणपूल गेल्याचा प्रकार, उड्डाणपुलाच्या रोटरीचा एक भाग घराच्या बाल्कनीमधून गेला, घर मालकाला मात्र याची अडचण नाही, NHAI कडून घर हटवण्याची मागणी। बीडच्या पाली ग्रामपंचायतीमध्ये निधीचा गैरवापर, ग्रामपंचायत सदस्य संदीप नवले आणि शेख सुलताना यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केलं अपात्र। गोंदियाच्या मंगेझरी गावाजवळ नागरिकांना वाघाचं दर्शन, रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण, वाघाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद।